रोहा तालुक्यातील सानेगाव यशवंत खार येथील साने गुरुजी विद्या निकेतन हायस्कूलच्या नवीन इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। खासदार सुनील तटकरे यांच्या निधीतून आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम साकारत असून त्यासाठी सुमारे 72 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला। या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते मंडळी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी शाळेच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचं सांगितलं। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करू, तसेच विद्यार्थ्यांना मोफत बस उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली। यावेळी प्रदेश चिटणीस विजयराव मोरे, शाळेचे चेअरमन नंदकुमार म्हात्रे, ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन इमारतीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। मान्य खासदार तटकरे साहेब, माननीय आमदार अदिती यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जवळपास 1 कोटी रुपये निधी या सानेगाव हायस्कूलसाठी साहेबांच्या माध्यमातून मंजूर करून झाला। त्याचं भूमिपूजन आज आपण 15 ऑगस्टच्या दिवशी केले आणि पुढच्या साधारणपणाने 7-8 महिन्यामध्ये ही पूर्णपणाने ही इमारत पूर्णत्वास जाऊन पुढच्या असलेल्या शैक्षणिक वर्षापासूनच त्या मुलांकरता ही वास्तू उपलब्ध होईल। तटकरे कुटुंबियांचं नेहमीच या विभागावरती प्रेम राहिलेलं आहे। आता तुम्ही जर बघितलं तर मतदारसंघाचा विचार जर केलात, या मतदारसंघाचा काही संबंध येत नसताना देखील अनिकेत भाई, अदितीताई आणि खासदार म्हणून तटकरे साहेब यांनी नेहमीच या विभागाला, आमचा जो पश्चिम खोरा जो बोललं जातं, या विभागाला नेहमीच झुकतं माप दिलं जातं। या शाळेच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार जर केलात तर ज्या ज्या गोष्टी नंदुशेठच्या माध्यमातून या साहेबांकडे गेल्या त्याची पूर्तता साहेबांनी 100% केलेली आहे। आणि आजच्या या कार्यक्रमातूनही देखील जी मागणी आम्ही सर्वांच्या उपस्थितीत केली की आम्हाला या शाळेची जी काही शैक्षणिक जी काही बस आहे, या बसचा पास संपलाय किंवा त्याचा पिरियड संपल्यामुळं नवीन बस संदर्भाची मागणी केलेली आहे। मलाही या भाईंच्या आत्ताच्या वक्तव्यातून असं वाटतंय की 10-15 दिवसातच ही बस नक्की या शाळेसाठी रुजू होईल। जवळजवळ 22 वर्ष या संस्थेमध्ये मी काम करतोय। साहेबांकडे आम्ही नेहमीच मागणी करतो, शाळेच्या भवितव्यासाठी समजा शाळेच्या मान्यता असतील किंवा शाळेला लागणारा शैक्षणिक काय असतील, अशा प्रकारच्या मागण्या आम्ही जवळ 20 वर्ष करत आलो आणि आमच्यासाठी त्यांनी त्यासारखे आम्हाला त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला पुरवली। आता आमची मागणी ह्या इमारतीसाठी माझी होती की 2 वर्ष मी मागणी केली होती, पण त्यांनी अगदीच आम्हाला 20 लाख रुपये एक हॉल आम्हाला दिला। त्यानंतर आता गेली 2 वर्ष इमारतीसाठी आम्ही मागणी करतोय। मागणी करत असताना त्यांनी विलंब न करता त्यांनी मागणी मान्य केली। पहिला टप्पा 75 लाख रुपयाचा त्यांनी 72 लाख रुपये दिला। त्यांनी साहेबांनी सांगितलं जेवढे लागतील तेवढे पैसे त्या संस्थेला मी देईन। इमारत चांगली सुसज्ज अशी इमारत इथं व्हायला पाहिजे।